एक म्हणजे केसांची गळती खूप कमी होऊन जाते, डॅन्ड्रफ राहत नाही आणि मग केसांची ग्रोथ चांगली होते. पूजा करायला 1 तास, अभिषेक करायला 1 तास, तरी पण रेडी नाही, विचार करा. तर तुम्हाला या व्लॉग पाहायला मिळणार आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवेचा थोडासा अपडेट. हा डायरेक्ट ब्रिज आहे. हो आता ब्रिज. हो डॅमचं नाव विचारलं. पुढे पुढे असे मध्ये मध्ये खड्डे आहेत, ते बघा असे बघा. ते पॅकेज काय काय ठिकाणी जाम बेकार. सन्मुख साहेब फायनली भेटलेले आहेत. ह्याची पण एक ऑर्डर होती तेलाची, म्हणजे जाताना आपल्याला देऊन जाऊ, टेन्शन नाही. पुढे पण आलेत आणि मिसळ पण आले. इकडची मिसळ भारी असं म्हणतात. पण सन्मुखच्या गाडीने चाललोय आपण मुंबईला. पुन्हा लागला एक बेकार पॅच. हा बघा, जेवढे पण मग दिसतात ना ते पॅच भरलेले, सर्व पॅच बेकार होते. आता इकडे आल्यावर तुम्ही असं समजू नका की तुम्ही सुटलात, असं होत नाही. पुढे अजून 1 किलोमीटर रस्ता बेकारच आहे. बघा अजून पण रस्ता बेकारच आहे. सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा. आज तारीख आहे 29 डिसेंबर आणि वाजल्यात 7:45 सकाळचे. आणि आज आपण निघालो बॅक टू मुंबई. तर व्हिडिओची सुरुवात होते फ्रॉम देवदर्शन. आपण आलो कोंडियामध्ये महादेवांचं मंदिर आहे, केदारलिंगचं मंदिर आहे आणि ग्रामदेवता आहे. त्याचं आपण जस्ट पाय पडून निघालो आता. आणि कसं ना, सोमवार असतो ना, तर मी शिवलिंगावर हमेशा अभिषेक करतो दुधाचा. तर तेच करायला आलो तुम्ही इकडे. मुंबईमध्ये असताना मुंबई देवळात करतो आणि गावी असताना मी इकडेच येतो करायला, कारण आपल्या घराजवळ पण आहे आणि मस्त शांत ठिकाण त्यासाठी. तर आता आपण काय करू, आपलं दर्शन करून झालेलं आहे, आता आपण निघूया. पण एक काम करतो, आलो असं तुम्हाला महादेवांचं दर्शन घडवतो, कारण सकाळ सकाळ असं दर्शन करणं आणि देणं खूप मोठी गोष्ट. त्यासाठी हे इकडे महादेवांचं मंदिर आहे, ते केदारलिंगचं मंदिर आहे आणि तिकडं ग्रामदेवता आहे. हे आधी मी खूप वेळा दाखवलेलं आहे. तुम्ही माझे जुने व्लॉग्स किंवा म्हणजे रील पाहू शकतात. हे ते मी 1 का 2 रील आधी केलेले आहेत त्यासाठी. हे बघा, इकडे हे गणपती बाप्पा आहेत आणि इकडे हनुमान आहेत आणि हे शिवलिंग आहे इकडे. चला थँक्यू. आणि कसं इकडेच यांचे गाभारा वगैरे पाहायला ना खूप छान आहे, खूप मस्त आहे. आता ह्यांचं ते केदारलिंग मंदिरचं थोडंफार याचं हे चालू आहे, कलर काम वगैरे चालू आहे. खूप छान मंदिर आहे, मला इकडे यायला खूप आवडतं. आपण निघूया आता. बाकीच्या बायका रेडी होत आहेत. सर्व आधीच मी आंघोळ केली, कारण की मला अभिषेक करायचा असतो ना, तोपर्यंत बाकीचे आवडतील त्यासाठी. तर मंडळी, आपण आज निघालो बॅक टू मुंबई ना. तर हा व्लॉग मी खास ह्याच्यासाठी बनवतो आहे, कारण मी घेणार आहे देवरुख साखरपा मार्ग. पण मी हा व्हिडिओ लगेच टाकून देईन, कारण कसं आहे ना, सर्व जो आपले एन्जॉय करायला बाहेर पडले आहेत, गोव्याला म्हणा किंवा कोकणात म्हणा, 31 डिसेंबर वगैरे, तर जेव्हा ते परतीचा प्रवास करतील नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या शनिवार रविवार, तेव्हा त्यांना हा व्हिडिओ टाकायला फायदाच येईल, कारण की संगमेश्वर लांजाची अवस्था अजून विकट आहे त्यासाठी. आणि माझ्या आधीचे व्हिडिओ पेंडिंग आहेत. 13 डिसेंबरला आलो होतो ना मी, तेव्हा मी माझे 2 मोटो ब्लॉग मी टाकलेच आहेत. 1 मिनटं, स्पीड ब्रेकर. हां, तेव्हा ते मी ते 2 मोटो ब्लॉग टाकलेच आहेत माझे मुंबई टू लांजाचा प्रवासचा. पण घरी आल्यावर आईकडून मी 15 लिटरचं तेल मी बनवून घेऊन गेलो होतो, कारण की आपला ऑर्डर होती म्हणून. तर तो एक व्हिडिओ आणि एक परत परतीचा प्रवास ठेवला होता मी, तो एक व्हिडिओ. हे तुम्हाला नंतर पाहायला मिळेल, पण हा मी आधी टाकून देईन त्यासाठी. आणि मी आत्ता येताना मी काही व्हिडिओ नाही केला. जेव्हा मी आलो 25 डिसेंबर तेव्हा काही व्हिडिओ नाही केला, कारण की मला माहिती आहे हा व्हिडिओ पडेवर टाईम दिला. प्लस 13 डिसेंबरला जो व्हिडिओ केला होता ना, तसाच रस्त्याचा, असं काय खास असं काय मेजर चेंजेस नाही झाले फ्रँकली बोललो तर. म्हणून पुन्हा तेच दाखवणं पॉईंट नाही त्यासाठी. आणि कसं नाही, 13 डिसेंबरला आलो होतो आणि 16 डिसेंबरला गेलो होतो मुंबईला, आणि पुन्हा एकदा आलो 25 डिसेंबरला, कारण की आपले 15 लिटर तेल होतं संपलं आणि आपलं ऑर्डर अजून खूप पेंडिंग बाकी आहे त्यासाठी. आता मी तेल जे करतोय ना, ते सांगू तुम्ही एक्झॅक्टली काय आहे. त्याच्यावर तुम्हाला इंस्टाग्राम फॉलो करत असाल, तुम्हाला माहिती पडलं असेल तेल कसलं आहे ते. माझी आई बनवते हर्बल हेअर ऑइल, जे केसासाठी खूप उपयुक्त आहे. पण नॉर्मल पर्सनला ते उपयुक्त आहे, पण जे कॅन्सर पेशंट आहेत त्यांच्यासाठी पण ते युजफुल आहे. कारण की कॅन्सरमध्ये कसं असतं ना, ट्रीटमेंटमध्ये आपलं किमोमुळे डोक्यावरचे केस पूर्णपणे निघून जातात आणि केसांची ग्रोथ लवकर होत नाही. तर ते तेल लावून जे आई बनवते ना, त्याच्यामुळे ग्रोथ खूप फास्ट होते. हे मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण की माझ्या आईला पण 4 वर्ष आधी कॅन्सर झालं होतं ना, तेव्हा 2 वर्षानंतर म्हणजे किमो ट्रीटमेंट झाल्यानंतर ना ते केस पूर्ण गेले होते. आणि मग 2 वर्षानंतर जे केस एवढे आले होते, मला फोटो तुम्हाला दाखवतो आहे मी. आणि मग त्याच्यानंतर आईने स्वतः सुरू केलं, आपण असं इकडचं तिकडचं आपलं जे आहेत आपले झाड पानं, कांदा, आवळे, बदाम, कोरफड, हे सर्व मिक्स करून आईने एक तेल बनवलं. आणि त्यामुळे आईच्या केसांना वाढ खूप छान झाली आहे. आईचे केस जे आहेत ना, ते ब्लॅक पण एवढे राहिले आहेत ना, आईने कधी अजूनपर्यंत कलर मारला नाही आहे, 1 नंबर ब्लॅक झाले आहेत. आणि आईचे वय आहे 68 इयर्स, त्या हिशोबाने आईच्या केसांची वाढ, कलर आहे आपल्या केसांचा तो चांगला राहिलेला आहे फॉर शुअर.
नक्की तुम्ही चेकआउट करा. हा फोटो तुम्हाला दाखवतो मी आईच्या केसांच्या वाढची. तर हे तेल तुम्ही नक्की आमची ऑर्डर करा. ऑर्डर करायला तुम्हाला एक नंबर फ्लॅश करतो, तिकडे मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा किंवा मला इंस्टाग्राम सँडी_विल सँडीला डबल वाय तिकडे मला DM करा. आणि या तेलाचा फायदा काय काय तुम्हाला सांगतो मी. एक म्हणजे केसांची गळती खूप कमी होऊन जाते, डॅन्ड्रफ राहत नाही आणि मग केसांची ग्रोथ चांगली होते आणि केस आपले स्ट्रॉंग होतात आणि जे काळे केस आहेत ते काळे राहायला आपले मदत होते. तसं आहे, असं नाही की म्हातारपण झालं की पांढरे होणार नाही अशाचा प्रकार नाही, पण जे काळे आहेत ते काळे राहायला त्याची मदत होते. तसं नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. चला आता आपण ऑलमोस्ट पोचले आपल्या घरी जाऊ, आवरू वगैरे अच्छा आणि मग निघू जायला आपल्या गावी मुंबईला. आणि ह्या टायमाला आणि ह्याच्या आधी पण ब्लॉग केला होता की आपण तेल कसं बनवलं, याचा पण ब्लॉग मी केला आहे. हे तुम्हाला त्याच्यानंतर पाहायला मिळणार आहे, कारण की हा अपडेटचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यासाठी. अरे देवा महाराजा, काय टर्न आहे. तर आता आपण काहीतरी 40 to 45 लिटर्स तेल बनवून घेऊन जातो आहे, कारण ऑलमोस्ट माझ्याकडे 30 का 32 लिटरची ऑर्डर पेंडिंग आहे आणि बाकीचे आपण एक्स्ट्रा नेतो, जेणेकरून जर पुढे अजून ऑर्डर आली तर आपण ते देऊ शकतो. आता पुन्हा मला यायला लागेल गावी आईकडून बनवायला. आणि आपल्याला कोकणातलं प्रॉपर आपण तेल बनवलं आहे. मंडळी 9:20 झालेत आणि आपण निघालो आता. चलो, मस्त वातावरण झालं आहे, छान सॉलिड, प्रचंड प्रमाणात थंडी आहे. गाडी सेट आहे, गाडीवर सामान भरलेलं आहे नेहमीसारखं. गाडी पूर्ण एकदा पॅक झालेली आहे. हे आपल्या तेलाच्या बाटल्या आहेत, खाली तेल आहे, अजून भरलेलं तेलसुद्धा आहे खाली, म्हणजे बॉटलमध्ये पण. आई चलो बाय बाय, निघतोय आम्ही. टाटा, लवकरच भेटू. ऑर्डर अजून वाढली की कळलं का. बाकी सामान रेडी करून ठेव. चला निघा. चला मंडळी, निघालो आहे आपण. वाजलेत 9:30 अमुक 9:15 9:30 वाजले आहेत. 7 वाजता निघायचे होते, कोण उठलंच नाही थंडीमुळे. वा म्हणजे काय, सर्वात आधी आंघोळ झाली माझी. मी शिवलिंग, मी आपल्या महादेवांकडे दूध अभिषेक करून आलो. तरी अरे पण मी एक तास लावला तरी पण हे रेडीच नाही, तर काय करू मी. विचार करा, कोण नाही. आम्ही रेडी होतो साहेब, जागचे हालत. जेव्हा मी आलो ना अभिषेक करून, ते रक्षाची आंघोळ पण झाली. विचार करा, कोण लेट झाला तुम्ही विचार करा. आम्ही निघालो असतो, तू तंबुरा हल्लाच नाही जायला. बनवत बसलास. मी असं कोण नाही रेडी तर काय करू मी, एकटं निघू. हे बरं आहे. पूजा करायला 1 तास, अभिषेक करायला 1 तास, तरी पण रेडी नाही. विचार करा, तरी पण रेडी नाही. काय बोलायचं आता आपण. चला आता आपण आलोय, हायवेला येऊन पोहोचलेलो आहोत. आपल्या गाडीचा लेफ्ट. आपण एक चूक केली, मग चुकून जायला विसरलो आपण, लक्षात नाही आला माझ्या. चला तर आपण लांजाच्या फर्स्ट पोल जो लागतो तिकडे आपण आलेलो, तिकडे आपण घेतो राईट जायला कोर्ले फाट्याने. याला म्हणतात कोर्ले फाटा. स्ट्रेट आपण आपलं रेल्वे स्टेशन आहे अडवळीचं. अडवळी ना, हा अडवळी. त्याची मर्जी. तर हा रस्ता आधी खूप बेकार होता, आता जरा बरा केला, मग टेन्शन नाही. तर तुम्हाला या ब्लॉग पाहायला मिळणार आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवेचा थोडासा अपडेट, आणि मग देवरुख साखरपा रोड कसा आहे हे तुम्हाला दाखवीन. डायरेक्ट बाहेर पडणार आपण संगमेश्वरला. तर मी तेवढाच ब्लॉग करेन मी, हा एकच, कारण पुढचा रस्ता पाहायला गेला ना कोलाड वगैरे आता पहिल्यापासून खूप बरा केलेला आहे, म्हणून काय टेन्शन नाही त्यासाठी. चला आपण निघालो पुढे आणि पुढे रस्ता अतिशय सुंदर आहे. वातावरण खूप छान आहे, थंडावा मस्त पडलेला आहे. विचार करा, जॅकेट घातलेला आहे, पाठी हुडी घालून बसलेले आहेत. अरे एवढी थंडी कुठे गाडीमध्ये लागते या लोकांना यार. खरोखर रात्री झोपताना 3 चादर, 1 बुरनूस, आतमध्ये हुडी. अरे कोण एवढं करतं. कानात कापूस, तेच कानात कापूस. अरे काय एवढी थंडी आहे, काय हुडी तंबूरा. अरे थंडी तर काय सकाळ चोळीचे बसतात, 12 वाजता चोळीचे बसतात. थंडी आहे नो डाऊट, पण एवढी सही आहे बाबा. मी तर बाबा टॉपला झोपतो मस्त पैकी. सकाळी उठलं की चादर घेतो. चादर घेणार ना मी, चादर घेणार. चादर महत्वाचं आहे बाबा, एक तर चादर घ्यायलाच पाहिजे. तिकडे फक्त मध्ये काही ठिकाणी असे पॅचेस आहेत, बाकी रस्ता पहिल्याला खूप बरा केला आता. तुम्ही लांजामध्ये आहे म्हणून मी कोर्ले फाटा घेतला आहे. नाहीतर तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही पुढे असाल लाईक मालवण साईडला किंवा आय थिंक तो राजापूर साईडला ना, तर आय थिंक वाटूरला एक रस्ता येतो, तो डायरेक्ट स्ट्रेट बाहेर पडतो आपला. जिकडे आपण हा रस्ता संपेल ना, तो असा स्ट्रेट असा बाहेर पडतो. तो रस्ता अतिशय सुंदर आहे, मोठा रस्ता आहे आणि हार्डली म्हणजे 1-2% त्या रस्त्याला खड्डे आहेत. बाकी खूप छान रस्ता आहे. तिकडून स्ट्रेट आपण आपला
रत्नागिरी कोल्हापूर हायवे. चला तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आपण या लेफ्टकडे. हा बघा लेफ्ट मारतो आपल्याला आणि हा रस्ता स्ट्रेट जातो टुवर्ड्स राजापूर साईड. आणि हाच रस्ता मग सांगू तुम्ही की तुम्ही राजापूर साईडनी असाल तर तुम्ही हा रस्ता घेऊ शकता. आय थिंक सो वाटूरला कुठे बाहेर पडतो एवढं मला आठवतं आहे. आणि आपल्याला हे बघा इथून रत्नागिरी लेफ्ट आहे, साखरपा स्ट्रेट, देवरुख स्ट्रेट, कोल्हापूर स्ट्रेट. बघा छान घर मस्त आहे तिकडे बंगलेत बंगले. बोरविले हे गाव आहे बोरविले. पुढे लागेल दाभोळे. या ब्रिजचं काम बघा खूप फास्ट चालू आहे इकडे. काम खूप फास्ट चालू आहे. एवढा ब्रिज झाला पण हा बघा हा वाला कडक रे कडक. मुंबई गोवा हायवेपेक्षा हे काम लवकर होणार फॉर शुअर. आणि ब्रिजचा खालीचा रस्ता जरा खराबच आहे कारण ऑफकोर्स काम चालू आहे म्हणून. आता आपल्याला यायचं स्ट्रेट लेफ्ट मारलं की येतं आपलं पाली. तो लेफ्ट मारलं की येतं पाली. तर आपल्याला जायचं आहे स्ट्रेट. जर तुम्ही पालीला असाल तर तुम्ही हा रस्ता घेऊन तुम्ही स्ट्रेट बाहेर पडू शकता. तसं हे गाव आहे दाभोळे. हे बघा इकडे बघा इकडे पूर्णपणे रस्ता कामं जोरात सुरू आहे त्या साईडला. बघा हा बघा JCB जोरात एकदम. हा रस्ता पूर्ण मोठा करतात ते आता पूर्णपणे. आणि रस्ता ठीकठाक आहे एवढे त्या खराब नाही. ओके रस्ता आहे. खाड 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 आवाज होता. हा पुढे रस्ता काय ठिकाणी पॅचेस जरा खराबच आहेत. हे बघा इकडे बघा. हो एक नंबर काम सुरू आहे. हो जोरात काम सुरू आहे बघ ना. हे बघा हा डायरेक्ट ब्रिज आहे. हो असा ब्रिज येणार आता इथून पूर्ण स्ट्रेट. आणि पुढे मग आपला रस्ता आणि पुढे मग लागलाय आपला चांगला रस्ता. अरे 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 शाबाश. पुढे रस्ता चुंबेश्वर एक नंबर रस्ता. हा ऑलमोस्ट रेडी पण झालेला विचार करा. हवा का नाही काम इकडे सॉलिड फास्ट आहे काय पण बोलत. हा तर मंडळी इकडे येऊन पोहोचलो आपण. इकडे हॉटेल संगीत आहे राईटला. तिकडून आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट टुवर्ड जायला आपल्याला देवरुख आणि संगमेश्वरसाठी. तसं तर मी इकडे कधी यायला कळलंच नाही मला कारण आता मधला पट्टा इतका छान झाला आणि इतका छान मधला पट्टा केला आहे ना की फक्त हार्डली थोडा रस्ता खराब आहे. हा इतकाच रस्ता थोडाफार खराब आहे. आणि स्ट्रेट जातो आपण टुवर्ड्स कोल्हापूरला. कोल्हापूर म्हणजे आंबाघाट आणि मग पुढे मलकापूर कोल्हापूर जाऊ शकतो आपण. आय थिंक जो आंबाघाट पण रस्ता बराचपैकी बरा केलेला आहे असं मला तरी वाटतं. तर निघूया पुढे आपण आता. हा रस्ता खूप चांगला केला आहे. खूप चांगला केला आहे. आम्ही कळलंच नाही आपण कधी इकडे आलो ते. हां खूप फास्ट चालू आहे. सही. आता हा रस्ता काय तुम्हाला सांगतो मी. हा रस्ता खूप चांगला होता. आता इथं खास झाला नाही. हा पण रस्ता बेकारच झाला आहे. मध्ये पॅचेस बेकार आहेतच. प्लस इकडे वेडी वाकडी वळणं पण आहेत. रस्ता अरुंद आहे तर गाडी खूप जपून चालवा. रात्रीचा प्रवास असा या रस्त्याने टाळा आणि काय नाही त्यासाठी. देवरुख इथून दाखवत आहे 12 किलोमीटर. आणि अशी वेडी वाकडी वळणं तर आहेत. काय ठिकाणी रस्ता अजून खराबच आहे. काय ठिकाणी रस्ता खूप छान आहे. आणि तिकडे कुठचं एक डॅम आहे. नाव विसरलो डॅमचं. ते गेलो होतो मी आणि आई बाईकने या डॅमकडे. डॅमचं नाव पुढे गाव लागेल ऑफकोर्स. डॅमचं नाव विसरलो. तुला दिसला तुला तोच पाणी डॅम म्हणजे तोच डॅम. हा इकडे आता इकडून खाली जातो आपण त्या डॅमसाठी. आणि इकडे स्वामी समर्थ मठ पण आहे. आणि गावाचं नाव आहे मोरडे गावात आपण क्रॉस केलेलं आहे. चला पुढे असे मध्ये खड्डे आहेत. ते बघा असे बघा. हे पॅकेज काय ठिकाणी जाम बेकार आहे. रस्ते पहा. असेच मध्ये पॅचेस आहे. खूप ठिकाणी अशी पॅचेस आहे बघा. खाडखोड चालूच असतं.
कोणची वाडी? धावडे धावडी. धावडेवाडी. धावडेवाडी क्रॉस करू. धावडेवाडी. तर इकडे येऊन पोहोचलो आपण देवरुखला. 3 का 2 किलोमीटर देवरुख आहे. पुढे एक कमान लागली, तिकडून जाऊ तो स्ट्रेट आपण. पण आपण तो घेतलेला लेफ्ट त्याला संगमेश्वरला. हा रस्ता तरी बरं आहे, पण पुढे पुढे तो बाजून एक वेडी पाकडे वळण्यावर असं लागतो ना, तो जरा बेकारच होता आधी तरी. आता पाहूया कसा आहे तो. आता आपल्याला पुढे भेटणार सन्मुख साहेब. ते राहतात देवरुखला. त्याचं घर देवरुखलाच आहे. पण तो बोलला पुढे आपलं हॉटेल आहे जय हनुमान, तिकडे भेट म्हणून. त्याला पण आपल्याला द्यायची तेलाची बॉटल. त्यांनी पण एक तेलाची बॉटल ऑर्डर केलेली आहे. विचार केला आपण ह्याच मार्गे जातो आहे तर त्याला आपण देऊन जाऊ, टेन्शन नाही तसं. आणि इकडे आय थिंक तो देवरुखचं मार्केट पडतं या 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 रोडला. आता आपण पुढे पुढे जातोच आहे. हा रस्ता सॉरी हा पट्टा जो रस्ता आहे चांगला आहे तो, फक्त स्पीड वगैरे मध्ये मध्ये लागतात. हा कुठं चालला आहे? अच्छा राईटला चालला आहे. चला आता किती मिनटं दाखवते? 2 मिनटं दाखवते पोचायला जय हनुमान हॉटेलकडे, जिकडे सन्मुख साहेब बसले आहेत. ऑलमोस्ट वाजले जातात 11 वाजले रे, कळलंच नाही कधी 11 वाजले जातात. आणि इकडे येऊन पोचलो आपण आता जय हनुमान हॉटेलमध्ये. तर सांगितली आहे मिसळ सर्वांनी. तिकडे मग सांगितलं मिसळ, पण मी मिसळ खात म्हणून सांगितलं वडा. आणि सन्मुख साहेब फायनली भेटलेले आहेत. ह्याची पण एक ऑर्डर होती तेलाची, पण जाताना आपल्याला देऊन जाऊ, टेन्शन नाही. तुझं नाव काय? हर्षद. एकत्र तिकडे देवरुखला? शेजारी माझा. अच्छा ओके ओके. तसं हां लास्ट टाइम भेटला होता का रे? हां भेटला होता ना. हां ते आता आठवलं. हां ते आपले वडे पण आलेत आणि मिसळ पण आले. इकडची मिसळ भारी असं म्हणतात. या त्याची टेस्ट एक नंबर आहे. मिसळ पण एक नंबरच आहे. हा तर इकडचं याला माहितीच आहे, का वांधत नाही. आमो चांगलं आहे, मिसळ एक नंबर आहे. गोडकोट. चला खाऊन निघूया. तर मंडळी आपण नाश्ता बघून झालेला आहे. आता बघा चहाची वाट बघतोय. वाजले आहेत 11:15. आरामात पोयनाडला पोचे, पण त्या 2-3 तरी वाजले फॉर शुअर, गॅरंटीच आहे. रमत जाऊ, काय टेन्शन नाही आपल्याला. आता हा कलर बघा आणि हा कलर बघा, सेम कलर आहे. ही गाडी आपली आहे सन्मुख साहेब, म्हणजे नवीन घेतलेली हॅरियर आहे. टॉप मॉडेल 30 lakhsवाला एक नंबर आहे. मला ओपन करून दाखवतो. आतमध्ये स्पेस बघा हॅरियरला, सही आहे, एक नंबर आहे. सन्मुख साहेब अभिनंदन हॅरियरसाठी. पहिली थार होती, थार विकून हॅरियर घेतली. थारला मजा नाही. मजा त्याची वेगळी आहे. मजा वेगळी आहे, पण ती कम्फर्ट नाही. हॅरियर तर एक बापच आहे. सेम कलर आहे, टी शर्टसाठी सेम कलर आहे. तुमच्या मॅडम गाडीमध्ये बसल्या पण आहे बघा. आवडीची गाडी आहे. हे मस्तच आहे. टॉप मॉडेल में हां हो सर्व येतं ना, रिक्लाइन सीट वगैरे, टॉप मॉडेल सर्व ऑप्शन दुनियाभरती विथ पॅनोरामिक सनरूफ. आपोआप आगे. हां आपोआप नाही का, बटन दाबलेस का तू? म्हणजे मी मेहनत करणार. ओ बाय गॉड, मेहनत बटन दबा के मेहनत करायला नको हल्लीच्या मुलींना. पीछे गया. He's so cute. तर आपण जे ऑइल आणलं होतं त्या साहेबांना देऊ आपण. सन्मुख थोडंसं गोठले जरा आता थंडीमुळे. हां चांगलं ते शेक कर, आणि तुला मी रील पाठवतो कसं यूज करायचं. मग तू बहिणींना पाठव कसं प्रॉपर मालिश केलं 10-15 मिनटं झोपण्याच्या आधी, आणि मग नेक्स्ट डे धुवून काढायचं. थँक्यू. चला आपण निघालो आता, पण सन्मुखच्या गाडीने चाललो आपण मुंबईला. सर्व बसलं आरामात. तर सन्मुख साहेब सगळ्यांना ह्याला आहे ना कंपल्सरी लावायला लागतं. पाठच्याला पण आहे. होय होय, त्याच्यामुळे आम्ही 500 ते लावून ठेवले. हां ओके म्हणजे आवाज येतो तर आमूच आहे. आमो हां लाव तर आवाज करत बसेल. बसून देत ना गाडीत. तर साहेबांनी गाडी घेतली तर बोलतात राऊंड मारून येऊया आपण. चला मग राऊंड मारून येऊया आपण जरा. आता चल डायरेक्ट घरीच जाऊ, जायला मुंबईलाच जाऊया. खरोखर. आणि तुझी गाडी बघू कसं काय ते. बघू कसं काय ते. परत येईलच ना, आता मी याच्यावर येईन परत. आता हे आहे ना नॉर्मल आहे ना, स्पोर्ट मोडला टाकल्यावर त्याचा सगळा हेच बदलतो. म्हणजे फायरिंग, पिकअप. हां काय. चल सन्मुख बाय बाय, थँक्यू. बरं वाटलं गाडीने बसून. चल बाय बाय. चला आता निघूया, पोचायचं ना घरी. येस चलो सन्मुख गाडी चेंज करो. चला मंडळी फायनल निघालो आपण. वाजले आहेत आम्ही किती वाजलेत? 11:45. म्हणजे 11:45 वाजलेले आहेत. चला आरामात रमत गमत पोचू. आता जरा ऊन लागायला लागलं आहे.
नाही, पण मी गेल्या आठवड्याला होतो 13 डिसेंबर आलो होतो ना, तेव्हा दुपारी पण मस्त थंड होतं, ऊन होतं पण थंडावा होता. आता जरा ऊन जास्त लागतं, थंड जरा कमी वाटतं. इकडे असे मध्ये मध्ये पण खड्डे आहेत पुढे पुढे बघा. ते मध्ये मध्ये पॅचेस बेकार आहेत, पुढे पाठी तसं चांगलं आहे. म्हणजे पुढे अजून एक आपला तो वेडी वाकडे वळणं बाकी आहे अजून. हे बघा पुन्हा लागला एक बेकार पॅच. हा बघा चला 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 चला. स्पीड ब्रेकर इकडे प्रचंड प्रमाणात आहेत. तर आपण आता त्या वेडे वाकडे म्हणण्याकडे रस्त्याकडे आलेलो आहोत. आता हे क्रॉस झाले की पुढे आला संगमेश्वर. प्रॉपर 1.5 तास लागतो फ्रॉम लांजा. आपण मध्ये थांबलो ना, ऑलमोस्ट इकडे आपला 1 तास तरी गेला जेवढं मला आठवत आहे. हो ना, मग 1 तास गेला आपल्या तिकडे. तर संगमेश्वर फक्त 8 किलोमीटर आहे. सध्या तरी पुढे पुढे असं चांगलं आहे, जरा असं चांगलं आहे आम्हाला पुढचा. नाही रस्ता पुढे बरा केला रे, तर आधी खूप बेकार होता, आता त्याशिवाय बरा केलाय रस्ता. लाल परे इकडे रस्ते कामं सुरू आहेत. हे बघा इकडे कामं सुरू आहेत रस्त्याची, म्हणून कामं सुरू आहेत इकडे, म्हणून रस्ते जरा बरे केले. अरे काका आरामात. तर का पाठी तरी बघा याच्या आधी. इकडे एक जरा पॅच खराब आलाय. कदाचित इकडून रस्ते जरा पुढे बेकार आहेत. हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता ना, इकडे बघा इकडे हे जे पॅचेस आहे ना भरले आहेत खडकी टाकून. हे बघा इकडे पूर्णपणे पॅचेस भरले आहेत, आणि हे पॅचेस आधी खूप बेकार होते, आता भरलेले आहेत. हे बघा हे बघा. म्हणजे आता रस्ता तुम्ही असं म्हणेन तुम्ही हा रस्ता घेऊ शकतात. आधी जाम बेकार होता, म्हणून मला एवढा काय फरक जाणवत होता मुंबई गोवा हायवे आणि आपला ह्याच्यामध्ये. पण हा रस्ता चांगला आहे आता पॅचेस भरले म्हणून काय वाटत गाडी चालवायला. तर अजून मग संगमेश्वरला आणण्याची अवस्था विकटच आहे, नो डाऊट. हा पॅच किती बेकार होता. व्हेरी नाईस. हां इकडे काम तरी मस्त होत आहे. म्हणजे तुम्ही हा बायपास रोड घेऊ शकता, काही टेन्शन नाही. संगमेश्वर आणि लांजाचा हायवेपेक्षा हा बायपास तुम्ही नक्कीच घ्या. मी सांगून तुम्हाला खूप छान आहे, खूप मस्त आहे. फक्त रात्रीचा घेऊ नका. आणि ज्यांना उलटीचा त्रास होतो ते गोळी खाऊनच प्रवास करावे, कारण वेडी वाकडे वळण्यात म्हणून. आम्ही घेतली गोळी ना. जेवढे पण मग दिसतात ना ते पॅच भरलेले, सर्व पॅच बेकार होते. सर्व पॅच बेकार होते. आणि प्रॉपर भरले तर म्हणून काय वाटत नाही गाडी चालवायला. गाडीची अवस्था बघा आली आहे. दूध आणि माताने एकदम बिचारे कोमजून गेलेत, कोमजले बिचारे कोमजले. बरोबर ना. आणि बिचारांना पाणी मिळतं पण फक्त पावसाळ्यातच. आय थिंक आपण आता ऑलमोस्ट येऊन पोचू संगमेश्वरला. आता वर खाली आहे, मध्ये मध्ये पुढे रस्ता खराब आहे अजून. पण इकडे ते खडकी भरली नाही, ह्या साईडला बघा. इकडे खडकी भरायची राहिली आहे. खडकी संपली कोणाच लोकांची, पण पुढे भरलीच नाही आहे. म्हणजे एंडिंगला. चला येऊन आपण फायनली पोचलेलो आहोत संगमेश्वरजवळ. वाजले किती आम्ही 12 वाजले. 12 आपण काहीतरी 9:15 साडे निघालो होतो. 9:30 10:30 11:30. हो 2.5 तास इतका लागत नाही आयडियली. मॅक्स टू मॅक्स 2 तास लागतात. पण आपल्या इकडे सन्मुखकडेच गेले ऑलमोस्ट 45 मिनिट्स तिकडे गप्पा गोष्टी करत, हैदरमध्ये फिरत. काय करतो रे हा, तिच्या आईला सिग्नल पण देत नाही लोक. प्रॉब्लेम हाच आहे या लोकांचा.
सिग्नल देऊन तरी थांबा यार. हां तिकडे राईटला आहे संगमचा बस स्टॉप आणि आता संगमचा ब्रिज आहे. लेफ्ट मारले की टुवर्ड्स पाली लांजा, राईट मारले की आपलं सरळ मुंबई. आता इकडे आल्यावर तुम्ही असं समजू नका की तुम्ही सुटलात, असं होत नाही. पुढे अजून 1 किलोमीटर रस्ता बेकारच आहे. आपला हा घ्यायचा आहे राईट. रस्ता बंद केला आहे काय? थोडं खालून गेले. वापर करा. अच्छा मुंबईकडे जाण्याकरता सर्व्हिस रोडचा वापर करा. अच्छा इकडे बोर्डच लिहिलं आहे बघा, मुंबईकडे जाण्याचा सर्व्हिस रोड वापर करा. काही आय थिंक हा ठेवला आहे बंद, हा रस्ता ठेवला आहे बंद जायला वाटतं. फक्त जावनला आहे, म्हणजे कोकणात जावनला आहे तसं आहे. म्हणजे हा सर्व्हिस रोड त्याने आता ओपन केला आहे. हे आपलं आहे संगमेश्वर ब्रिज. आलं पुढपर्यंत ब्रिज आले जरा आता. रस्ता कुठून कसा काढला का कळतच नाही. इकडे काम बघा काय जोरात चालू आहे बघा इकडे. हा बघा इकडे मारी टोपी सही आहे बेडो. आपण जॉईन होतो तिकडे, त्या रस्ता जॉईन होतो वरच्या ऑफकोर्स. बघा इकडे इकडून आपण स्ट्रेट जातो ना त्या साईडला. तो छोटा रस्ता आहे म्हणून. हां म्हणून असं ठेवलं. चला बाबा काच बंद करा, धुळायला लागले आता. तरी आपण ते स्किप केलं आहे का आपण बायपास रोडने आलो म्हणून समजा, फक्त तुमच्यासाठी. वरती खाली असते. पुढे पुराण खडकी दगड धोंडे सब कुछ है, सब कुछ मिलेगा सब कुछ. हा फक्त एकदा पट्टा क्रॉस केला ना तर आपला लोणेरेपर्यंत निवांत आहे, काय टेन्शन नाही. आईला वर खाली नसतो, वर खाली नसतो तिच्या आईला. बघा तर ॲक्च्युली तेच आम्ही म्हणते. काल आमची AC बंद पडली होती येताना, आणि माणगावला ट्रॅफिक इतकं होतं ना इंदापूर माणगावला, तर ACच बंद पडली. आय थिंक जो काय म्हणतो कंप्रेसर तर खराब झाला होता, तो आपण काल रत्नागिरीत जाऊन बदलला म्हणून बरं झालं. आता आज अवस्था बिकट झाली असते, कारण ऊन पण कडक आहे त्यासाठी. बघा अजून पण रस्ता बेकारच आहे. हां खिडकीचा आत लफडा आहे, म्हणजे उघडलं धूळ दस किती वापरे तुम्ही पाहू शकता. बघा ना मंडळी, आता आपण हा बेकार रस्ता सोडतोय आणि पुढे लागला फायनली चांगला पॅच. आणि हा पॅच फूड पण चांगला आहे टिल चिपळूण थोडीशी 45 अवस्था विकट आहे, बाकी चुम्मेश्वर आहे फॉर शुअर. आता आपण काय करूया, कॅमेरा बंद करू आणि ब्लॉग एंड करून टाकूया. चला मग म्हणलं तर ब्लॉग एंड करू. हा ब्लॉग होता आपला साखरपा देवरुख संगमेश्वरचा अपडेट, म्हणजे बायपासचा अपडेट. रस्ता कसा आहे, रस्ता खूप छान आहे, नक्कीच तुम्ही हा रस्ता घेऊ शकता. हो बायकर चालले पुढे फिरायला आणि घर झाले आहे तुमचं. हां तर तुम्ही रस्ता गॅरंटी घेऊ शकता. संगमेश्वर लांजा हायवे घेण्यापेक्षा तुम्ही हा रस्ता घेऊ शकता फॉर शुअर. कारण जी रस्ता, कारण जिकडे रस्ता बेकार होता ना तो आता त्यांनी खूप सुधारला आहे फॉर शुअर त्यासाठी. आणि तुम्हाला थोडंफार दाखवलं आहे की रत्नागिरी कोल्हापूर हायवे जो काम चालू आहे ना त्याचं काम पण ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे. सुपर फास्ट काम चालू आहे. चला आता आपण ब्लॉग एंड करू, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय 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 बाय.